ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काळ कसा ओळखावा या संदर्भात पुन्हा आपण या ठिकाणी का दोन सेंटेन्स पुन्हा आपण इथे ठिकाणी का घेऊन आलेलो आहोत. वाक्यांचा काळ कसा ओळखावा, हाऊ टू आयडेंटिफाय द टेन्स. तुम्हाला माहित आहे परीक्षेमध्ये आयडेंटिफाय द टेन्स वाक्यांचा काळ ओळखा असा प्रश्न ठिकाणी का विचारला जातो. मग इथे आपण काय केलं, वाक्यांच्या काळ ओळखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घ्या. आता यामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी काय सांगितलं, जर वाक्यामध्ये एम त्याच्यानंतर या ठिकाणी काय एम इज आर हे बघा इथे या ठिकाणी काय तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलं रे, जर वाक्यामध्ये समजा या ठिकाणी काय एम इज आर आहे, हॅव हॅज डू डज प्रेझेंट टेन्स, वाज वेअर हॅड डीड पास्ट टेन्स, शॉल बी फ्युचर टेन्स, वी फॉर म्हणजे क्रियापदांचे चौथे रूप काय असणार, प्रत्यय आयएनजी. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागणे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय कंटिन्यू टेन्स या ठिकाणी काय बनतो. बीन हा शब्द जर वाक्यामध्ये आला, ठीक आहे हे महेश, वाक्यामध्ये बीन हा शब्द जर आला तर आपण या ठिकाणी काय कोणता म्हणणार, परफेक्ट कंटिन्यू टेन्स या ठिकाणी काय लिहून टाकायचा. त्यानंतर V1 आहे, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला, सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्या ठिकाणी काय लिहून टाकायचं आहे. ओके. 7 नंबर इथं म्हटलं बघा मी, जर क्रियापदाला V3 म्हणजे तिसरी जर असेल तर आपला कोणता टेन्स असतो, तर या ठिकाणी काय परफेक्ट टेन्स असतं. ओके. तर बघा इथं या ठिकाणी काय, आता इथं सेंटेन्स घेतला आपण, दे आर टेलिंग अ स्टोरी. दे आर टेलिंग अ स्टोरी. बघा या वाक्यामध्ये काय तुम्हाला दिसतं, बघा आर दिसतंय. मग आर हा कोणता काळ दाखवतो, तर बघा इथे आहे का, इथं आहे बघा, दिसला इथं आहे. मग आर हा सहाय्यकारी क्रियापद कोणत्या काळामध्ये भरते सांग बरं, तर इथे या ठिकाणी का प्रेझेंट टेन्स तुम्हाला ठिकाणी का समोर आहे दिसतंय. मग प्रेझेंट टेन्स इथे या ठिकाणी का आर म्हणून आपण दाखवलं तर इथे काय लिहिलं आपण, प्रेझेंट टेन्स. परंतु प्रेझेंट टेन्स आहे, मात्र प्रेझेंट टेन्स कोणता आहे, चार पैकी आपल्याला ठिकाणी का पुन्हा सर्च करायचं आहे. प्रेझेंट मानला आपण, त्यानंतर बघा टेलिंग म्हणजे आयएनजी त्या ठिकाणी का शब्द तुम्हाला दिसतो. मग आयएनजी शब्द या ठिकाणी म्हटलं म्हणजे V4 आयएनजी शब्द दाखवणारा ठिकाणी का कोणता प्रकार आहे, तर कंटिन्यूस आहे. प्रेझेंट हा शब्द आपल्याला ऑलरेडी सापडलेला आहे, लक्षात घ्या ठिकाणी. मग इथं प्रेझेंटच्या नंतर ठिकाणी का V4 दाखवला कंटिन्यूस, मग तुम्हाला इथे काय लिहायचं आहे, कंटिन्यूस झाला. समोर या ठिकाणी का टेन्स हा शब्द यूज झाला बघा, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आपला ठिकाणी का डन झालं. बघू आता ठिकाणी का दुसरा काळ कोणता आहे, तर दुसरं वाक्य काय आहे, इकडे सय्यद आय हॅड बीन आस्किंग अ क्वेश्चन आहे का, आय हॅड बीन आस्किंग अ क्वेश्चन. वाक्यात तुम्हाला काय हॅड आहे, बीन आहे. बीन हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे बघा. एका शब्दामुळे तुम्हाला दोन गोष्टी या ठिकाणी काय लक्षामध्ये येतात. मग तो शब्द कोणता आहे, तर ठिकाणी काय बीन. बीन हा शब्द आपल्याला ठिकाणी का लक्षामध्ये घ्यायचा आहे. बीन कुठं आहे, तर हे इथं आहे दिसते का. बीन हा कोणता काळ दाखवतो या ठिकाणी का म्हणतोय, परफेक्ट कंटिन्यू. म्हणजे इथं आपल्या ठिकाणी का परफेक्ट कंटिन्यू हा शब्द आपला डन झाला. परंतु परफेक्ट कंटिन्यू हा काही टेन्स नाहीये आहे का. परफेक्ट कंटिन्यू हा टेन्स नाही, परंतु मेन टेन्स काय आहे, तर तुम्हाला काय बघावं लागेल, हॅड बघावं लागेल. हॅड हे तुम्हाला काय दाखवतं, कुठं आहे हॅड, इथं हॅड आहे. हॅड काय दाखवतं, तर पास्ट. हॅड न जर तुम्हाला इथल्या ठिकाणी का पोरांनो आणि इथं बसलेल्या पोरांच्या बहिणींनो, हॅड जर आपल्याला इथल्या ठिकाणी काय पास्ट दाखवलं, हॅड न जर पास्ट दाखवलं तर उरला काय बीन. बीन काय दाखवतं, काय दाखवणार, इथं दाखवणार पास्ट आणि इथं येईल बघा तुमच्या ठिकाणी काय परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्यू आलं. इथे या ठिकाणी काय लिहून टाकायचा, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. दोन्ही प्रकारे या ठिकाणी काय समजलीत का, दोन्ही वाक्या ठिकाणी का कशा प्रकारचे आले तुम्हाला समजलेत का. ओके लक्षात, डन 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 डन. चला इतक्या ठिकाणी काय ह्या गोष्टी आता मांडून घ्या. चला कळा वया मुलींनो पोरांनो.